भगवते वासुदेवाय. अथ षट्विंशोऽध्याय. महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन. श्री भगवान म्हणाले, आता मी तुला प्रकृती इत्यादी सर्व तत्वांचे वेगवेगळे लक्षण सांगतो, जे जाणल्याने मनुष्य प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो. आत्मदर्शन रूप ज्ञानच पुरुषाच्या मोक्षाला कारण आहे आणि तेच त्याच्या अहंकार रूप हृदयग्रंथीचे छेदन करणारे आहे, असे पंडित म्हणतात. अशाच ज्ञानाचे मी तुला यापुढे वर्णन करून सांगतो. हे सर्व विश्व ज्याच्यामुळे व्याप्त होऊन प्रकाशित होते, तो आत्मा म्हणजेच पुरुष होय. तो अनादी निर्गुण प्रकृतीच्या पलीकडील अंतःकरणात स्फुरणारा व स्वयंप्रकाशी आहे. त्या सर्व व्यापक पुरुषाने लीलाविलासपूर्वक आपल्याजवळ आलेल्या अव्यक्त आणि त्रिगुणात्मक वैष्णवी मायेचा स्वेच्छेने स्वीकार केला आहे. लीलापरायण प्रकृती आपल्या सत्वादी गुणांनी त्यांच्यासारख्याच प्रजेची निर्मिती करू लागली. हे पाहून ज्ञान झाकणाऱ्या तिच्या आवरण शक्तीने पुरुष तत्काळ मोहित झाला आणि आपल्या स्वरूपाला विसरला. अशा प्रकारे आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीलाच आपले स्वरूप समजल्याने पुरुष प्रकृतीच्या गुणांकडून केल्या जाणाऱ्या कर्माचा आपणच करता आहोत असे मानू लागतो. या कर्तृत्व अभिमानामुळेच अकर्ता, स्वाधीन, साक्षी आणि आनंद स्वरूप पुरुषाला जन्ममृत्यूरूप बंधन आणि पारतंत्र्य येते. कार्यरूप शरीर, कारणरूप इंद्रिये तसेच कर्तारूप इंद्रिय धाष्टा, इंद्रियधिष्ठाता देवता यांना पुरुष जो मी मानतो त्याला प्रकृती हेच कारण आहे असे पंडित मानतात. तसेच वास्तविक प्रकृतीच्या पलीकडचा असूनही जो प्रकृतीमध्येच राहतो त्या पुरुषाला सुखदुःख भोगण्याचे कारण मानले जाते. देवहूती म्हणाली, हे पुरुषोत्तमा, या विश्वातील सूक्ष्म स्थूल कार्य ज्यांचे स्वरूप आहे तसेच जे यांचे कारण आहे ती प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणेसुद्धा आपण मला सांगावीत. श्री भगवान म्हणाले, हे त्रिगुणात्मक, अव्यक्त, नित्य आणि कार्यकारणरूप आहे. तसेच अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे. त्या प्रधान नावाच्या तत्वालाच प्रकृती म्हणतात. पंचमहाभूते, 5 तन्मात्रा, 4 अंतःकरणे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि 10 इंद्रिय या 24 तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य मानतात. माझ्या मते पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते व गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द या त्यांच्या 5 तन्मात्रा आहेत. कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक, ज्ञानेंद्रिय, वाणी, हात, पाय, शिश्न आणि गुद, कर्मेंद्रिय ही 10 इंद्रिये होत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 रूपात असलेले एकच अंतःकरण आपला संकल्प, निश्चय, चिंतन आणि मीची जाणीव अशा 4 प्रकारच्या वृत्तींनी ओळखली जाते. अशा प्रकारे मी सगुण ब्रह्माचा आकार विशेष म्हणून ही 24 तत्वांची संख्या सांगितली. याखेरीज जो काळ आहे ते 25वे तत्व होय. मायेची कार्य असलेल्या देह इत्यादींना मी मानून आपल्यालाच करता मानणारे जीवाला ज्याचे भय वाटते त्या काळाला वेगळे तत्व न मानता काहीजण ईश्वराची संहारक शक्ती मानतात. हे मनुपुत्री, ज्यांच्या प्रेरणेमुळे गुणांची साम्यावस्था रूप अव्यक्त प्रकृतीत गती उत्पन्न होते त्या भगवानांनाच काल म्हणतात. अशा प्रकारे जे आपल्या मायेच्या द्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने आपले बाहेर कालरूपाने व्याप्त आहेत ते भगवानच 25वे तत्व आहेत. जेव्हा परमपुरुषाने जीवाच्या अदृष्टानुसार कार्यप्रवण झालेल्या समस्त जीवांचे उत्पत्तीस्थान अशा मायेमध्ये चैतन्यरूप वीर्य स्थापित केले तेव्हा त्यापासून तेजोमय महत्त्व उत्पन्न झाले. लय विरहित तसेच जगाचे अंकुररूप या महत्त्वाने आपल्यात आलेल्या विश्वाला प्रगट करण्यासाठी आपल्या स्वरूपाला आच्छादित करणाऱ्या प्रलयकालीन अंधकाराला आपल्याच तेजाने नाहीसे केले. जे सत्वगुणमय, स्वच्छ, शांत आणि भगवंतांच्या उपलब्धीचे स्थानरूप चित्त आहे तेच महतत्व आहे आणि त्यालाच वासुदेव म्हणतात. ज्याप्रमाणे पाणी आपल्या मूळ अवस्थेमध्ये अत्यंत स्थूल, अत्यंत स्वच्छ, विकार शून्य आणि शांत असते, त्याचप्रमाणे स्वाभाविक अवस्थेत स्वच्छ, अविकारी आणि शांत असणारे हे चित्त असे हे वृत्तींसह चित्ताचे लक्षण सांगितले आले आहे. त्यानंतर भगवंतांच्या वीर्यरूप चित्तशक्तीपासून उत्पन्न झालेल्या महतत्वाच्या क्रियाशील होण्याने त्यापासून क्रियाशक्तीप्रधान असा अहंकार उत्पन्न झाला. तो वैकारिक, तेजस आणि तामस भेदाने 3 प्रकारचा आहे. त्यापासून क्रमशः मन, इंद्रिय आणि पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली. या भूत, इंद्रिय आणि मनरूप अहंकारालाच पंडित लोक संकर्षण नावाचा 1000 शिरे असलेला अनंतदेव म्हणतात. या अहंकाराचे देवता रूपाने कर्तृत्व, इंद्रिय रूपाने करणत्व आणि पंचभूत रूपाने कार्यत्व हे लक्षण आहे. तसेच सत्वादी गुणांच्या संबोधाने शांतत्व,
घोरत्व आणि मूढत्व ही सुद्धा याचीच लक्षणे होत. वरील 3 प्रकारच्या अहंकारापैकी वैकारिक अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून मन हे तत्व उत्पन्न झाले. त्याच्या संकल्प विकल्पामुळे कामना उत्पन्न होतात. हे महतत्वच इंद्रियांचा अधिष्ठाता मन अनिरुद्ध या नावाने प्रसिद्ध आहे. योगी लोक शरद ऋतूतील नीलकमळाप्रमाणे श्यामवर्णाच्या या अनिरुद्धाची पुन्हा पुन्हा मनाला वश करून आराधना करीत असतात. हे साध्वी, पुढे तेजस अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून बुद्धितत्व उत्पन्न झाले. वस्तूंचे स्फुरणरूप विज्ञान आणि इंद्रियांच्या कामात सहाय्य करणे हे बुद्धीचे कार्य आहे. वृत्तींच्या भेदांमुळे संशय, विपरीत ज्ञान, निश्चय, स्मृती आणि निद्रा ही बुद्धींची निरनिराळी लक्षणे होत. इंद्रिय हे सुद्धा तेजस अहंकाराचेच कार्य होय. कर्म आणि ज्ञानाच्या विभागाने त्यांचे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय असे 2 भेद आहेत. यामध्ये कर्म ही प्राणांची आणि ज्ञान बुद्धीची शक्ती होय. भगवंतांच्या चेतनाशक्तीच्या प्रेरणेने तामस अहंकार विकृत होऊन त्यापासून शब्द तन्मात्रेची उत्पत्ती झाली. शब्द तन्मात्रेपासून आकाश उत्पन्न झाले. शब्दांचे ज्ञान श्रोत्रेंद्रिय करून देते. शब्दाच्या अर्थाचे ज्ञान करून देणे व दिसणाऱ्यालाही बोलणाऱ्याच्या स्थानाचे ज्ञान करून देणे आणि आकाशाचे सूक्ष्म रूप असणे हीच विद्वानांच्या मते शब्दांची लक्षणे होत. सर्व वस्तूंना पोकळी उपलब्ध करून देणे, सर्वांच्या आत बाहेर राहणे, तसेच प्राण, इंद्रिय आणि मन यांचा आश्रय होणे ही आकाशाची कार्यरूप लक्षणे होत. नंतर शब्द तन्मात्रेचे कार्य असणाऱ्या आकाशात कालगतीने विकार झाल्याकारणाने शब्द तन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून वायू उत्पन्न झाला. स्पर्शाचे उत्तम ज्ञान त्वचा करून देते. कोमलता, कठोरता, शीतलता, उष्णता आणि वायूचे सूक्ष्मरूप असणे ही स्पर्शाची लक्षणे होत. वृक्षांच्या फांद्या इत्यादींना हलवणे, तृण इत्यादींना एकत्रित करणे, सगळीकडे पोहोचवणे, गंधयुक्त द्रव्याला नाकाजवळ तसेच शब्दाला कानाजवळ नेणे, त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांमध्ये कार्यशक्ती उत्पन्न करणे ही वायूच्या वृत्तीची लक्षणे होत. त्यानंतर दैवाच्या प्रेरणेने स्पर्श तन्मात्र विशिष्ट वायूच्या विकृत होण्याने रूप तन्मात्र उत्पन्न झाले. तसेच त्यापासून तेज आणि रूपाला प्रगट करणाऱ्या नेत्रेंद्रियाचा उगम झाला. हे साध्वी, वस्तूच्या आकाराचे ज्ञान करून देणे, पदार्थांच्या अंगरूपाने असणे, पदार्थाचा जसा आकार, प्रकार आणि परिमाण इत्यादी असेल तसेच त्याचे स्वरूप दाखवणे आणि तेजोरूप असणे ह्या सर्वच रूप तन्मात्राच्या वृत्ती होत. चमकणे, पक्व होणे, पक्व करणे, थंडी दूर करणे, सुकविणे, तहानभूक उत्पन्न करून त्यांच्या निवृत्तीकरता भोजन करणे, पाणी पिणे या तेजाच्या वृत्ती होत. नंतर दैवाच्या प्रेरणेने रूप तन्मात्रमय तेज विकृत झाल्याने त्यापासून रस तन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून पाणी व रसाला ग्रहण करणारी जीभ उत्पन्न झाली. एकच रस भौतिक पदार्थांशी संयोग झाल्याने तुरट, गोड, तिखट, कडू, खारट, आंबट अनेक प्रकारचा होतो. भिजविणे, माती इत्यादींचा गोळा करणे, तृप्त करणे, जिवंत ठेवणे, तहान भागविणे, पदार्थांना मृदू बनवणे, उष्णता नाहीशी करणे आणि विहिरी इत्यादीतून बाहेर काढल्यानंतरही ते पुन्हा पुन्हा प्रगट होणे या पाण्याच्या वृत्ती आहेत. यानंतर दैवाने प्रेरित झाल्याने पाणी विकृत होऊन त्यापासून गंध तन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून पृथ्वी व वास ग्रहण करणारे नाक प्रगट झाले. परस्पर मिसळलेल्या पदार्थांच्या कमी अधिकपणामुळे तो वास मिश्रगंध, दुर्गंध, सुगंध, मृदू, तीव्र, आंबट इत्यादी अनेक प्रकारचा होतो. प्रतिमा इत्यादी रूपांनी ब्रह्माचे साकार होणे, पाणी इत्यादी कारण तत्वांपासून भिन्न अशा दुसऱ्या कोणत्याही आश्रयाची अपेक्षा केल्याखेरीज राहणे, पाणी इत्यादी अन्य पदार्थांना धारण करणे, आकाश इत्यादींचे विभाग दाखवणे, घटाकाश, मठाकाश इत्यादी, तसेच सर्व प्राण्यांचे स्त्रीत्व, पुरुषत्व इत्यादी गुणांना प्रगट करणे ही पृथ्वीची कार्यरूप लक्षणे आहेत. आकाशाचा विशेष गुण हा शब्द ज्याचा विषय आहे ते श्रोत्रेंद्रिय कान होय. वायूचा विशेष गुण स्पर्श हा ज्याचा विषय आहे ते त्वगिंद्रिय त्वचा होय. तेजाचा विशेष गुण रूप हा ज्याचा विषय आहे ते नेत्रेंद्रिय डोळा होय. पाण्याचा विशेष गुण रस हा ज्याचा विषय आहे ते रसनेंद्रिय जीभ होय आणि पृथ्वीचा विशेष गुण गंध ज्याचा विषय आहे त्याला घ्राणेंद्रिय नाक म्हणतात. वायू इत्यादी कार्यतत्वांमध्ये आकाशादी कारणतत्वे राहत असल्यामुळे त्यांचे गुण त्यात दिसतात. म्हणून सर्व महाभूतांचे गुण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध केवळ पृथ्वीतच आढळतात.
जेव्हा महतत्व, अहंकार आणि पंचमहाभूते ही 7 तत्वे एकमेकांत मिसळू शकली नाहीत, तेव्हा जगाचे आदिकारण श्रीनारायणांनी काल, अदृश्य आणि सत्वादी गुणांसहित त्यामध्ये प्रवेश केला. नंतर परमात्म्याने प्रवेश केल्याने क्षुब्ध झालेल्या आणि आपापसात मिसळलेल्या त्या तत्वांपासून एक अचेतन अंडे उत्पन्न झाले. त्यापासून त्या विराट पुरुषाची उत्पत्ती झाली. त्या अंड्याचे नाव विशेष आहे. त्याच्या अंतर्गत श्रीहरींच्या स्वरूपभूत 14ही भुवनांचा विस्तार आहे. हे सर्व बाजूनी क्रमशः एक दुसऱ्यापेक्षा 10 पट अधिक अशा पाणी, अग्नी, वायू, आकाश, अहंकार आणि महतत्व या 6 आवरणांनी आच्छादिले आहे. या सर्वांच्या बाहेर 7वे आवरण प्रकृतीचे आहे. कारणमय पाण्यात असणाऱ्या त्या तेजोमय अंड्यातून उठून त्या विराट पुरुषाने जेव्हा पुन्हा त्यातच प्रवेश केला आणि त्यात अनेक प्रकारची छिद्रे निर्माण केली. सर्वप्रथम त्यात मुख प्रगट झाले. त्यातून वाक इंद्रिय आणि वाणींसह वाणींचा अधिष्ठाता अग्नी प्रविष्ट झाला. नंतर नाकाची छिद्रे प्रगट झाली. प्राणसहित घ्राणेंद्रिये उत्पन्न झाली. घ्राणेंद्रियांनंतर त्याचा अधिष्ठाता वायू त्यात प्रविष्ट झाला. त्यानंतर नेत्रगोल प्रगट झाले. त्यापासून नेत्रेंद्रिय प्रगट झाले आणि तत्पश्चात त्याचा अधिष्ठाता सूर्य तिथे प्रविष्ट झाला. मग कानाची छिद्रे प्रगट झाली. त्यापासून त्याचे इंद्रिय स्तोत्र आणि त्याची अभिमानी दिशा देवता त्यात प्रगट झाले. यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली. त्यापासून छिद्रे व तेथे दाढी, मिशा तसेच डोक्यावरील केस प्रगट झाले. यानंतर त्वचेची देवता औषधी उत्पन्न झाल्या. नंतर लिंग प्रगट झाले. त्यापासून वीर्य आणि वीर्यानंतर लिंगाची अभिमानी जलदेवता उत्पन्न झाली. नंतर गुदद्वार प्रगट झाले. त्यापासून अपान वायू आणि अपानानंतर त्याची अभिमानी लोकांना भयभीत करणारी मृत्यूदेवता प्रगट झाली. त्यानंतर हात प्रगट झाले. त्यापासून बल आणि बलानंतर हस्तेंद्रियाचा अभिमानी इंद्र प्रगट झाला. नंतर चरण प्रगट झाले. त्यापासून गती, गमनाची क्रिया आणि मग चरणाची अभिमानी विष्णुदेवता प्रगट झाली. नंतर त्या विराट पुरुषाला नाड्या उत्पन्न झाल्या. त्यापासून रक्त उत्पन्न झाले आणि नंतर त्यांच्या अभिमानी देवता नद्या प्रगट झाल्या. नंतर पोट प्रगट झाले. त्यानंतर त्यापासून तहान, भूक अभिव्यक्त झाली आणि मग उदराची अभिमानी समुद्रदेवता उत्पन्न झाली. त्यानंतर हृदय प्रगट झाले. हृदयापासून मन उत्पन्न झाले. नंतर त्याचा अभिमानी चंद्र उत्पन्न झाला. नंतर हृदयापासून बुद्धी आणि त्याचा अभिमानी ब्रह्मदेव प्रगट झाला. नंतर अहंकार व त्यापाठोपाठ त्याची अभिमानी रुद्रदेवता प्रगट झाली. यानंतर चित्त आणि त्याचा अभिमानी क्षेत्रज्ञ प्रगट झाला. जेव्हा या क्षेत्र ज्ञानव्यतिरिक्त सर्व देवता उत्पन्न होऊन सुद्धा विराट पुरुषाला उठविण्यास असमर्थ ठरल्या, तेव्हा त्याला उठवण्यासाठी त्या देवता क्रमशः पुन्हा आपापल्या उत्पत्ती स्थानामध्ये प्रविष्ट होऊ लागल्या. अग्नीने वाणीसह मुखामध्ये प्रवेश केला, परंतु त्यामुळे विराट पुरुष उठला नाही. वायूने घ्राणेंद्रियांमध्ये नाकाच्या छिद्रात प्रवेश केला, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. सूर्याने चक्षुषय नेत्रात प्रवेश केला, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. दिशांनी श्रवणेंद्रियांसह कानामध्ये प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. औषधांनी रोमांसहित त्वचेमध्ये प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. पाण्याने वीर्यासह लिंगामध्ये प्रवेश केला, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. मृत्यूने अपानाबरोबर बुधस्थानात प्रवेश करूनही विराट पुरुष उठला नाही. इंद्राने शक्तीसह हातांमध्ये प्रवेश केला, परंतु यानेही विराट पुरुष उठला नाही. विष्णूने गतीसह चरणांमध्ये प्रवेश केला, तरी विराट पुरुष उठला नाही. नद्यांनी रक्तासह नाड्यांमध्ये प्रवेश केला, तरीही विराट पुरुष उठला नाही. समुद्राने तहानभुकेवर उदरामध्ये प्रवेश केल्याने विराट पुरुष उठला नाही. चंद्राने मनासहित हृदयात प्रवेश केला, पण त्यानेही विराट पुरुष उठला नाही. ब्रह्मदेवाने बुद्धीसहित हृदयात प्रवेश केल्यानंतरही विराट पुरुष उठला नाही. रुद्राने अहंकारासहित त्याच हृदयात प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. परंतु जेव्हा चित्ताचा अधिष्ठाता क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव याने चित्तासहित हृदयात प्रवेश केला, त्यावेळी विराट पुरुष पाण्यामधून उठून उभा राहिला. ज्याप्रमाणे लोकांमध्ये प्राण, इंद्रिय, मन आणि बुद्धी चित्ताचा अधिष्ठाता असणाऱ्या क्षेत्रज्ञाच्या सहाय्याशिवाय झोपलेल्या प्राण्याला आपल्या शक्तीने उठवू शकत नाही, त्याचप्रमाणे विराट पुरुषाला सुद्धा क्षेत्रज्ञ परमात्म्याशिवाय उठविता येत नाही. म्हणून भक्ती, वैराग्य आणि चित्ताच्या एकाग्रतेतून प्रगट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्म स्वरूप क्षेत्रज्ञाचे या शरीरात साक्षी रूपाने चिंतन केले पाहिजे. अध्याय 26 समाप्त. अथ सप्तविंशोऽध्याय. प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन. श्री भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंब झालेल्या सूर्याच्या पाण्याची शीतलता, चंचलता आदी गुणांशी संबंध येत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीचे कार्य करणार असणाऱ्या शरीरात राहूनही आत्मा त्याच्या सुखदुःखादी धर्मांनी लिप्त होत नाही.
कारण तो निर्विकार, अकर्ता आणि निर्गुण आहे. परंतु जेव्हा तो प्रकृतीच्या गुणांशी आपला संबंध जोडतो तेव्हा अहंकाराने मोहित होऊन मी करता असे मानू लागतो. त्यामुळे तो देहाच्या संबंधाने केलेल्या पुण्य पापरूप कर्माच्या दोषांमुळे आपले स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो आणि उत्तम, मध्यम आणि नीच योनीमध्ये जन्म घेऊन संस्कार चक्रात फिरत राहतो. ज्याप्रमाणे स्वप्नातील भयशोकाचे काहीही कारण नसताना सुद्धा स्वप्नातील पदार्थांशी संबंध जोडल्यामुळे सुखदुःख भोगावे लागते, त्याचप्रमाणे संसाराचे अस्तित्व नसून सुद्धा अज्ञानाने विषयांचे चिंतन करीत राहिल्याने जीवांची संसार चक्रापासून कधी सुटका होत नाही. म्हणूनच मनुष्याने विषयचिंतनाच्या मार्गात गुंतलेल्या चित्ताला तीव्र भक्तियोग आणि वैराग्य यांच्या योगाने हळूहळू आपल्या स्वाधीन करून घ्यावे. यम इत्यादी योग साधनांच्या द्वारा श्रद्धापूर्वक चित्ताला वारंवार एकाग्र करीत माझ्यामध्ये खरीखुरी भक्ती ठेवणे, माझ्या कथा श्रवण करणे, सर्व प्राण्यांविषयी समभाव ठेवणे, कोणाशी वैर न करणे, आसक्तीचा त्याग करणे, ब्रह्मचर्य, मौनव्रत आणि निष्ठेने केलेल्या स्वधर्माचरणाने प्रारब्धानुसार जे काही मिळते त्यात संतुष्ट राहण्याने, शरीर क्षणाला आवश्यक तितकेच भोजन करण्याने, नेहमी एकांतात राहण्याने, शांत स्वभावाने, सर्वांचा मित्र बनून दयाळू व धैर्यवान राहण्याने, प्रकृती आणि पुरुषांच्या वास्तविक स्वरूपाच्या अनुभवाने प्राप्त झालेल्या तत्त्वज्ञानामुळे स्त्री पुरुषादी संबंधितांसह या देहाबद्दल मी माझे असा खोटा अभिमान धारण न करण्याने, बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थांपासून अलिप्त राहण्याने, तसेच परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू न पाहण्याने, आत्मदर्शी मुनी डोळ्यांनी सूर्य पाहावा तसा आपल्या शुद्ध अंतःकरणाने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो आणि जे देहादी उपाधींपासून वेगळे अहंकारादी खोट्या गोष्टींमध्ये सत्यरूपाने भासणारे जगाचे कारण असलेल्या प्रकृतीचे अधिष्ठान, महदादी कार्यवर्गाचे प्रकाशक आणि कार्यकारण रूप संपूर्ण पदार्थांमध्ये व्यापलेले आहे, त्या अद्वितीय ब्रह्मपदाला प्राप्त होतो. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब भिंतीवर पडलेल्या कवडशामुळे पाहिले जाते आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबामुळे आकाशातील सूर्याचे ज्ञान होते, त्याप्रमाणे वैकारिक आदी भेदांमुळे 3 प्रकारचा अहंकार देह, इंद्रिय आणि मन यात असलेल्या आपल्या प्रतिबिंबामुळे जाणला जातो आणि पुन्हा परमात्म्याला प्रतिबिंबामुळे त्या अहंकाराच्या द्वारा सत्य ज्ञानस्वरूप त्या परमात्म्याचे दर्शन होते, जो गाढ झोपेत शब्दादी सूक्ष्मभूते, इंद्रिये, मनबुद्धी इत्यादी प्रकृतीत लीन झालेल्या वेळी स्वतः जागा राहतो आणि सर्वथा अहंकार शून्य असतो. ज्याप्रमाणे धनाचा नाश झाल्यानंतर मनुष्य आपणच नष्ट झालो असे मानून अत्यंत व्याकुळ होतो, त्याप्रमाणे हा द्रष्टा आत्मासुद्धा सुषुप्ती अवस्थेत आपल्या उपाधिभूत अहंकाराचा नाश झाल्याकारणाने भ्रमाने आपणच नष्ट झालो असे समजतो. या सर्व गोष्टींचे मनन करून विवेकी पुरुष जो अहंकारसहित सर्व तत्वांचे अधिष्ठान आणि प्रकाशक आहे, त्या आपल्या आत्म्याचा अनुभव घेतो. देवहूतीने विचारले, प्रभो, पुरुष आणि प्रकृती दोन्हीही नित्य आणि एकमेकांच्या आश्रयाने राहणारी आहेत, म्हणून प्रकृती तर पुरुषाला कधीच सोडू शकत नाही. जसे गंध आणि पृथ्वी, रस आणि पाणी ही एकमेकांपासून वेगळी राहत नाहीत, त्याचप्रमाणे पुरुष आणि प्रकृतीसुद्धा एक दुसऱ्याला सोडून राहत नाहीत. म्हणून जिच्या आश्रयाने अकर्त्या पुरुषाला हे कर्मबंधन प्राप्त झाले आहे, त्या प्रकृतीचे गुण शिल्लक असताना पुरुषाला कैवल्यपद कसे प्राप्त होईल? जरी तत्वांचा विचार केल्याने एखाद्या वेळी हे संसार बंधनाचे तीव्र भय नाहीसे झाले, तरी त्याला कारण असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा नाश न झाल्याने ते भय पुन्हा उपस्थित होऊ शकते. श्री भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे अग्नीचे उपस्थित असलेले लाकूड आपणच उत्पन्न केलेल्या अग्नीपासून जळून भस्म होते, त्याचप्रमाणे निष्काम भावाने केलेल्या स्वधर्म पालनाने अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे पुष्कळ काळपर्यंत भगवतकथा श्रवणामुळे वाढलेल्या त्या माझ्या तीव्र भक्तीने, तत्व साक्षात्कार करणाऱ्या ज्ञानाने, प्रबळ वैराग्याने, व्रतनियमादींसह केलेल्या ध्यानाभ्यासाने आणि चित्ताच्या प्रगाढ एकाग्रतेने पुरुषाची प्रकृती रात्रंदिवस क्षीण होत होत हळूहळू नाहीशी होते. नंतर नेहमी दोष दिसल्याने भोगून त्यागलेली ती प्रकृती आणि आपल्या स्वरूपात स्थित आणि स्वतंत्र असलेल्या त्या पुरुषाचे काहीही बिघडवू शकत नाही. ज्याप्रमाणे निद्रिस्त पुरुषाला स्वप्न कितीही अनर्थाचा अनुभव देत असले तरी जाग आल्यावर त्याला ते कोणत्याही प्रकारे मोह उत्पन्न करीत नाही, त्याचप्रमाणे त्याला तत्वज्ञान झाले आहे आणि जो नेहमी माझ्यामध्येच मन लावून राहतो, त्या आत्माराम मुनीचे प्रकृती काहीही बिघडू शकत नाही. जेव्हा मनुष्य अनेक जन्मांमध्ये पुष्कळ काळापर्यंत अशा प्रकारे आत्मचिंतनातच निमग्न राहतो,
तेव्हा त्याला ब्रह्मलोकांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या भोगांविषयी वैराग्य निर्माण होते. माझा तो धैर्यवान भक्त माझ्याच मोठ्या कृपेने तत्त्वज्ञान आत्मसात करून आत्मानुभवाने सर्व संशयातून मुक्त होतो आणि पुन्हा लिंग देहाचा नाश झाल्यावर एकमात्र माझाच आश्रय असणाऱ्या आपल्या स्वरूपभूत कैवल्य संज्ञा असणाऱ्या माझ्या त्या मंगलमय पदाला सहजच प्राप्त करून घेतो. तेथे गेल्यानंतर योगी पुन्हा संसारात येत नाही. हे माते, जर योगाचे चित्त योग साधनेमुळे वृद्धिंगत झालेल्या आणि ज्यांच्या प्राप्तीसाठी योगाखेरीज दुसरे साधन नाही अशा मायामय आणि माझी सिद्धीमध्ये अडकून पडले नाही तर त्याला माझे ते अविनाशी पद प्राप्त होते. तेथे मृत्यूचे काहीच चालत नाही. अध्याय 27 समाप्त.